नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतंय अद्वैत आणि कला छोट्या छोट्या भांडणांमधून एकमेकांवरचं प्रेम हे एकमेकांवरती व्यक्त करताना आपल्याला दिसतंय. परंतु मित्रांनो, आता या दोघांच्या या प्रेमाला आता मात्र नजर लागणार आहे, ती म्हणजे नैना आणि सरोजची. आता या दोघी मिळून एक मोठा भयानक प्लॅन करणार आहे. नेमका तो प्लॅन काय असणार आहे आणि अद्वैत कला या दोघांमधलं अंतर आता दिवसेंदिवस खूप भयानकपणे वाढणार आहे. एक मोठा भूकंप येणार आहे. नेमकं पुढे जाऊन काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. त्याआधी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला अजून लाईक जर केलेलं नसेल तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलचं पहिलं सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून पुढील अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही असाच या व्हिडिओचा आनंद घेत राहाल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सध्या आपण मालिकेमध्ये बघतोय की कला ही वेगवेगळ्या गोष्टींमधून अद्वैतवरचं प्रेम त्याला व्यक्त करते, परंतु सोबतच आता अद्वैत देखील कलावरलं प्रेम व्यक्त करायला लागलाय. कलाला या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे, मात्र अद्वैतला या गोष्टीची जाणीव नाहीये. आणि आता कला तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि अद्वैतचं प्रेम तिला व्यक्त होताना दिसत असल्याने अद्वैतसाठी ती वाटेल ते करायला तयार झालेली असते. आणि सोबतच आता जेव्हा जेव्हा या दोघांमधले असे टॉम अँड जेरीचे भांडणं जेव्हा सुरू असतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं ते सरोजचं. आपण बघितल्याप्रमाणे ज्या वेळेस कला ही कपडे धुत असते त्यावेळेस मात्र तिला भास झालेला असतो की अद्वैतच समोर आहे आणि तो काम करायला सांगतोय. आणि त्यावेळेस आता कलाने बादली घेतलेली असते आणि ती बादली डायरेक्टली त्याच्या अंगावर फेकलेली असते, परंतु तिला नंतरून जाणीव होते की तो अद्वैत चांदेकर नसून ती काजो आहे म्हणून. आणि मग तिला लक्षात येतं की तिला सगळेच्या सगळे भास होत आहे अद्वैतचे. आणि म्हणूनच तिने आता अद्वैतला मेसेज केलेले असतात. इकडे अद्वैत हा ऑफिस मध्ये बसलेला असतो. तो ऑफिस मध्ये काम करत असतो आणि त्याचा मोबाईल अचानक वाजायला लागतो. आता ही गोष्ट जेव्हा त्याचा मोबाईल वाजत असतो तेव्हा सरोजच्याही लक्षात येते की अद्वैतला कोणाचे तरी अचानक मेसेज येत आहे. दुसरं तिसरं हे मेसेज कोणाचेच नसणार आहे, हे फक्त आणि फक्त कलानेच पाठवलेले असणार आहे. ही गोष्ट मात्र आता सरोजला क्लिअर झालेली असते. मग सरोज काय करते? सरोज काय मागचा पुढचा विचार करत नाही. सरोज लगेचच अद्वैतला या गोष्टीवरून टोकते, कारण की अद्वैत जेव्हा कलाचे मेसेजेस येतात तेव्हा तो रीड करत असतो. त्याला ते मेसेजेस वाचून जरा आनंदच होत असतो आणि त्याला पण तिच्यासोबत मस्ती करण्याचा विचार येत असतो. म्हणूनच तो वेगवेगळे मेसेजेस तिला टाईप करत असतो. त्यावेळेस मात्र सरोजला हे सगळं दिसत असतं. सरोजला आता अचानक भयंकर राग येतो. आता त्या गोष्टी सहन होत नसतात. दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं ते नैनाचं. नैनाला एकाच गोष्टीची खंत असते, ते म्हणजे कलाने जर त्यावेळेस माझं हे भांड उडं केलं नसतं आणि मला अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये जर लोटलं नसतं तर मात्र माझं सगळं ठीक असतं आणि माझ्या आयुष्यामध्ये आता जे प्रॉब्लेम येत आहे, मी घरामध्ये नोकरानी बनून राहते, या गोष्टी मला भोगाव्या लागल्या नसत्या. आणि त्यामुळे आता नैनाला खूप राग येत असतो कलाचा. मग कलाच्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी कशा घडू शकतात? माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून स्वतः आयुष्यामध्ये मात्र आनंदाने राहते, या गोष्टीचा राग मात्र आता नैनाला येत असतो. आणि मग नैना या गोष्टीचा विचार करते आणि कशा प्रकारे मी आता यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करील. नैनाला असं वाटत असतं की सगळं जे चांगलं आहे ते मात्र कलाच्या नशिबात गेले. आणि नैनाने आता विचार केलेला असतो की ह्या कलाला तशी काही गरज नव्हती, परंतु तिने सगळं केलं आणि माझं वाटोळं केलं. परंतु आता मी काय कला शांत बसणाऱ्यांतली नाहीये आणि म्हणूनच मी आता मात्र ठरवलंय की मी आता काही जे करायचं ते व्यवस्थित करेल. मग नैनाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते की अद्वैतला जर मी माझ्या बाजूने वळून घेतलं आणि अद्वैतला जर मी गोष्टी केल्या आणि अद्वैतला जर माझ्या बाजूने फिरून माझ्यावरती जर प्रेम करायला लावलं तर मात्र कलाची चांगली जळेल आणि कलाला मग कंट्रोल करणं खूप सोपं जाईल. तिने ज्या प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये हे दिवस आणलेत तसेच दिवस तिच्याही
कलाही आयुष्यात येतील असा विचार मात्र तिला येऊ लागतो. तिच्या मनामध्ये आता वेगळंच षडयंत्र सुरू असतं की या घरावरती राज्य जर करायचं असेल तर कलासारखं बनावं लागेल. कलाला घरातले सगळे अधिकार आहे, कला या घरावरती राज्यच करते. मी मात्र फसले, राहुलच्या नादी लागले आणि मला वाटलं की राहुलच्याच घरामध्ये हे सगळं घर आहे. चांदेकरांचं पूर्ण कुटुंब राहुल सोबत राहून माझ्याकडे कधीच येणार नाही. परंतु मला जर हे मिळवायचं असेल तर मात्र वेगळाच शॉर्टकट मार्ग वापरावा लागेल. त्यासाठी मात्र मला काही ना काहीतरी केलं पाहिजे असा विचार मात्र नयनाच्या डोक्यात असतो. दुसरीकडे सरोज सुद्धा आता इकडे विचार करत असते ऑफिसमध्ये की याला काही गरज आहे का त्या खरेला मेसेज करायची, तरी सुद्धा हा तिला मेसेज करतोय. म्हणूनच आता सरोज रागवते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला हेच सगळे धंदे करायचे आहेत का, म्हणून तू इथं आलाय का ऑफिसमध्ये. मग अद्वैत आता लगेचच मोबाईल सायलेंट करून बाजूला ठेवून देतो. तेव्हा मात्र आता सरोज लगेचच त्याला सांगते की अद्वैत, तुझं जे लक्ष आहे ना कामावरचं ते आता कमी होतंय आणि हे असं कमी झालेलं लक्ष मात्र आपल्या बिझनेससाठी खूप घातक ठरू शकतं आणि त्याच्यामुळे तुझं वर्चस्व कुठेतरी कमी होऊ शकतं असं आता सरोज ही अद्वैतला सांगत असते. अद्वैत मात्र या गोष्टीवरती विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की आई अगं, माझं असं काहीच झालेलं नाहीये. तुला जसं वाटतंय ना की मी कामावरती लक्ष देत नाहीये वगैरे वगैरे, परंतु तसं अजिबात नाहीये अगं तू याची अजिबात चिंता करू नको. तेव्हा सरोज म्हणत असते की अद्वैत, मी तुला लाख वेळा समजून सांगितलं त्या पोरीचा नाद सोडून दे आणि तिच्या नादी लागू नको म्हणून, आणि तुलाही माहितीये तिने आपली फसवणूक केली आहे. तेव्हा मात्र अद्वैत कलाची बाजू घेत असतो. आता सरोजने ही जेव्हा गोष्ट ऐकलेली असते त्यावेळेस मात्र सरोजला प्रचंड राग येतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की प्रचंड राग येतो मला त्या मुलीचा, आणि तू तिची बाजू जेव्हा घेतो ना तेव्हा मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मला खरंच प्रचंड राग येतो त्या मुलीचा. तू त्या मुलीविषयी कधीही माझ्याशी बोलत जाऊ नकोस आणि सोबतच तिची बाजू तर माझ्यासमोर अजिबातच घेऊ नको, कारण की तू सारखी आता तिची बाजू घ्यायला लागलाय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं आई, परंतु खरे मात्र तशी नाहीये तू जसा विचार करते तसा. अगं तिच्यावरती सिच्युएशन होती म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की मला चांगलं माहितीये ती मुलगी कशी येते. अरे ती खूप जास्त शातीर आहे, तुला कळत नाहीये. तिला या चांदेकरांच्या कुटुंबावरती स्वतःचा हक्क गाजवायचा आहे, स्वतः मालकीन बनायचंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई अगं, तुझा अंदाज अगदी चुकीचा आहे या गोष्टीच्या बाबतीत. अगं तुला ज्या प्रकारे वाटतंय की खरे या घरामध्ये या गोष्टीसाठी आलीये की तिला या घरावरती राज्य करायचंय, या सगळ्यांना आपल्या तालावरती नाचवायचंय आणि पूर्ण चांदेकर मॅन्शन आणि चांदेकरांचा सगळा बिझनेस आपल्या घशात घालायचा आहे, तर तसं अजिबात नाहीये. खरे एक कष्टकरी, एक होतकरू मुलगी आहे. तू अजिबात काळजी करू नको, तसं कधीही काही होणार नाही. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की अरे अद्वैत, तुला कळणार सुद्धा नाही, ती पोरगी हे सगळं करून देखील जाईल आणि मग तुला नंतरून पस्तावा सुद्धा करायला वेळ उरणार नाही. तेव्हा तू जरा विचार कर, सावधतेने वाग असं आता सरोज अद्वैतला सांगू लागते. अद्वैत मात्र तरीही खरेची बाजू घेत असतो. म्हणत असतो की खरे इतकी चांगली मुलगी मी कुठेही बघितली नाही आई. अगं खरेच माझ्यासाठी उत्तम आहे. आता अद्वैतने हे वाक्य सरोजला बोललेलं असतं. सरोज भडकते. सरोज म्हणते की अद्वैत, काय बोलतोयस तू, तुला कळतंय का तू काय बोलतोयस माझ्याशी ते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी बरोबरच बोलतोय आई. अगं आता मला खरे पूर्णपणे समजली. खरे खरंच माझ्यासाठी चांगला विचार करते. तिच्या मनामध्ये कधीही पाप नसतं. मी तिला जवळून बघितलंय आणि ती माझ्यासाठी नेहमी चांगलीच राहील असं आता तो वचन देत असतो सरोजला. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अद्वैत, मी ही गोष्ट या जन्मात तरी नाही ऐकणार आणि तुझ्यासाठी ती मुलगी अजिबात योग्य नाहीये. तुला ही गोष्ट माझी एक दिवस नक्की आठवेल असं आता सरोज मात्र अद्वैतला म्हणते. आता सरोज रागारागात उठते आणि घरातून निघून जाते. ती जेव्हा आता इकडे घरी आलेली असते तेव्हा मात्र ती रोहिणीला भेटते. रोहिणीने आता सरोजचं लगेचच डोकं खायला सुरुवात केलेली असते. सरोजला लगेचच ती म्हणत असते, बघितलं आली का जाऊन मग ऑफिसला. काय मग घरामध्ये खरे नाहीये तरी तिकडे ऑफिसमध्ये आली असेल ना मग ती. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की ती ऑफिसमध्ये नाहीये, परंतु अद्वैत मात्र ऑफिसमध्ये असून ऑफिसमध्ये नाहीये. तेव्हा मात्र रोहिणीला लक्षात येतं की सरोज नेमकं काय म्हणते ते. मग काय रोहिणीला एवढंच पाहिजे असतं. रोहिणीला तर ओवाच. ती लगेचच आता सरोजला म्हणत असते, बघितलं अगं सरोज वहिनी, तुला कळत नाहीये. ही खरे
एक दिवस आपल्याला गिळून टाकणार आहे, बघतच राह तू. अगं ती दिवसेंदिवसच तिची पॉवर वाढवत चालली आहे या घरात. अगं तिने बघ काय केलंय, काय प्लॅनिंग वापरलंय, कशी या घरामध्ये सेफ राहिली आहे ती. तू जरा विचार करून बघितलायत का कधी? अगं या घरामध्ये आपल्या शब्दाच्या वरती कोणाचा शब्द असेल तर त्याला दाद आहे. तरी सुद्धा या कलाखरेचा आवाज मात्र तू बघ किती वाढतो, किती गोष्टी करते ती. अगं तिला कोणाची भीती नाही. काय आहे ना, तिला सपोर्ट आहे ते आबांचा. मग आबांच्या सपोर्टचा फायदा घेऊन तिने मात्र काय नको ते सगळ्या गोष्टी केल्या. तेव्हा तू जरा विचार कर आणि या गोष्टींवरती जरा विचार करून बघ. नाहीतर एक दिवस तुलाच खडी फोडायला जावं लागेल आणि एक दिवस मात्र तू या घरामध्ये नोकरानी बनून राहशील. या घराची मालकीन एक दिवस नोकरानी होणार हे मात्र ती जर खरे राहिली तर खरं होईल असं म्हटल्यानंतर सरोजला मात्र प्रचंड राग येतो. दुसरीकडे आता कला ही पुन्हा एकदा घरी आलेली असते. कला आता घरामध्ये आलेली असते आणि अद्वैत मात्र ऑफिस मधून आलेला नसतो. अद्वैत आता ऑफिस मधून जेव्हा निघालेला असतो तेव्हा मात्र तोच विचार करत असतो की आईचे शब्द त्याला आठवत असतात, परंतु त्याला त्यांच्या त्या गोड आठवणी देखील आठवत असतात. अद्वैत विचार करत असतो की कशा प्रकारे त्या दोघांनी चांगले चांगले क्षण घालवले ते एकमेकांसोबत. त्याला सगळे ते क्षण आठवत असतात. कलाचं त्याच्यावरचं प्रेम, या सगळ्या गोष्टींची जाणीव आता अद्वैतला होत असते. अद्वैतला एक गोष्ट लक्षात आलेली असते की फेब्रुवारी महिना चाललाय, या व्हॅलेंटाईनला नक्कीच काहीतरी कलाला गिफ्ट देऊया, या गोष्टीबद्दल तो विचार करत असतो. आता या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग त्याच्या डोक्यात सुरू झालेली असते. त्याला कलाला सरप्राईज द्यायचं असतं, म्हणूनच तो आता सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करतो. या व्हॅलेंटाईनला कलाला तो एकदम सरप्राईज करणार आणि त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तो तिला शेअर करणार असा निर्णय त्याने आता अचानक घेतलेला असतो. त्याचं कारण असतं ते सरोजच्या मनामध्ये मात्र कलाविषयी जागा नाही ही गोष्ट आता अद्वैतला कळालेली असते. अद्वैत म्हणत असतो की जोपर्यंत मी पूर्ण अर्थाने कलाला स्वीकारणार नाही, खरेला स्वीकारणार नाही, तोपर्यंत मात्र तिला या घरामध्ये इज्जत मात्र मिळणार नाही आणि ती तिच्या या सगळ्या हक्कांना मुकत आहे ते फक्त आणि फक्त आईमुळे. या गोष्टीचा विचार करूनच या वर्षी कलाला मात्र आपण सर्व अधिकार देऊ आणि जे काही झालंय त्या गोष्टीचा आता त्याग करून आता मात्र नवं आयुष्य जगायला सुरुवात करू असा विचार अद्वैतच्या डोक्यात असतो. मग अद्वैतने लगेचच 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस, या दिवसासाठी त्याने आता प्लॅन करायला सुरुवात केलेली असते. येता तो त्याच विचारांमध्ये असतो. तो जेव्हा आता चांदेकर मॅन्शन मध्ये येतो आणि वरती जायला लागतो त्यावेळेसच मात्र त्याला कला दिसते. खरे आलीये हे बघून मात्र त्याला प्रचंड आनंद होतो आणि तेव्हा तो तिच्याशी बोलायला जातो. आता हे सगळं दृश्य नैना खालूनच बघत असते. नैनाला एक गोष्ट माहिती असते की मला जर या घरावरती राज्य करायचंय तर अद्वैत माझ्या ताब्यात जर आला तर मात्र मी काही करू शकते, कारण की ह्या कलाला या घरामध्ये जी पॉवर मिळालेली ना ती फक्त अद्वैतमुळे. अद्वैत तिची बाजू घेतो, अद्वैत तिला सांभाळून घेतो, म्हणूनच मात्र ती या घरामध्ये वाटेल त्या गोष्टी करू शकते. खरं तर माझं अद्वैत सोबत लग्न जमलं होतं तेव्हा मात्र मी माती खायला नको होती, नाहीतर आजचा दिवस काहीतरी वेगळा असता असं आता नैनाच्या डोक्यात येत असतं. म्हणूनच आता नैना मात्र विचार करू लागते की मला काहीतरी तर प्लॅन करावा लागेल. अद्वैतचा ती आता पिछा करायला लागते आणि अद्वैत वरती तिचं आता बारीक लक्ष राहतं. तिच्या हाताला काही लागत नाही, त्यामुळे मात्र ती निराश होऊन तिच्या रूम मध्ये निघून जाते. परंतु आता इकडे अद्वैत हळूहळू वरती चाललेला असतो. कलाही त्याच्या पाठीमागे येते आणि कला आल्यानंतर मात्र तिला प्रचंड अद्वैत वरती संताप झालेला असतो. उगाचच ती अद्वैत वरती आता चिडत असते. अद्वैत मात्र आता कलाकडे फक्त बघतच असतो. अद्वैत आता एकही शब्द बोलत नाहीये. ते बघून मात्र कला जरा टेन्शन मध्ये जाते. कला लगेचच म्हणायला लागते, चांदेकर तू चक्क आज काही बोलला नाहीस? अरे मी इतकं काय काय बोललेस आणि तुला मात्र एक शब्दही सुचला नाही आज बोलायला. हा परफेक्ट चांदेकर मात्र आज कसा काय गप्प बसलाय? तेव्हा मात्र आता अद्वैत काहीही बोलत नसतो. अद्वैतच्या डोक्यात मात्र फक्त 14 फेब्रुवारीचे प्लॅनच असतात आणि त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आलेली असते की कलाला त्या दिवशी मात्र प्रपोज तर करायचं, परंतु तिला स्पेशल ट्रीट करण्यासाठी कलाला एका वेगळ्या अवतारात घेऊन यायचं आणि या सगळ्या गोष्टीची तयारी तो आता करू लागतो. कलासाठी त्याने आता वेगवेगळ्या लोकांना फोन लावलेले असतात. त्याचं फोनवरतीच बोलणं चालू असतं. तो कलाशी मात्र काही बोलत नसतो. कलाला मात्र जरा विचारच येत असतो. त्याने मुद्दामच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात कारण की जेणेकरून तो 14 फेब्रुवारीला कलाला काहीतरी सरप्राईज देऊ शकेल आणि या गोष्टीसाठी त्याने विचार केलेला असतो की आता मात्र खरेसोबत काही बोलायचं नाही, तिच्यासोबत काही वार्ता करायची नाही आणि भांडणही करायचं नाही, तिच्यासोबत चांगलंही वागायचं नाही आणि वाईटही वागायचं नाही. आता या गोष्टी
गोष्टींचा विचार मात्र त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडं मात्र कला टेन्शन मध्ये असते की अद्वैत चांदेकर माझ्याशी भांडत का नाहीये, सगळ्या गोष्टी माझ्या ऐकून तर घेतोय परंतु तो त्यावरती रिॲक्ट का होत नाहीये, या गोष्टीचं टेन्शन आता मात्र कलाला आलेलं असतं. अद्वैतचं असं वागणं बघून मात्र कलाला टेन्शन आलेलं असतं. खरं तर अद्वैत चांगला वागत असतो परंतु कलाला मात्र टेन्शन येत असतं की हा चांदेकर जो माझ्याशी सतत भांडत राहतो, एकही क्षण सोडत नाही माझ्याशी भांडण्याचा, तो मात्र असं का बरं करतोय. तेव्हा मात्र अद्वैत हे सगळं करत असतो कारण की त्याच्या डोक्यामध्ये दुसरे विचार सुरू असतात, त्याच्या डोक्यामध्ये त्याचं प्लॅनिंग चालू असतं, तो त्याच्या प्लॅनिंग बद्दलच विचार करत असतो. त्याच्यामुळे मात्र तो कलाला इग्नोर करत असतो. कलाला मात्र वाईट वाटू लागतं, नक्कीच काहीतरी झालंय, चांदेकर माझ्यावरती एकतर रागवलाय किंवा त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी सुरू आहे. या गोष्टीचा अंदाज आता कलाने बरोबर घेतलेला असतो. त्याच्यामुळे कला लगेचच विचार करायला लागते. कलाला काहीही कळत नसतं की नेमकं आता काही झालं तरी काय असेल आणि कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल का चांदेकरला, गोष्टीचा ती विचार करत असते. परंतु अद्वैतला मात्र कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलेलं नसतं. उलट सरोजच्या वागणं बघून मात्र त्याला असं वाटत असतं की लवकरात लवकर मी आता खरेला माझ्या जीवनामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे, नाहीतर आईला नेहमीच कला ही वाईटच वाटत राहील आणि खरेवरती ती कधीही जीव लावणार नाही किंवा तिला आपलंसं कधी मानणार नाही. आता मी तिला बायको म्हणून स्वीकारायला हवं, या गोष्टींचा विचार मात्र अद्वैतच्या डोक्यात आलेला असतो. बायको म्हणून स्वीकार करण्यासाठी 14 फेब्रुवारी हा उत्तम दिवस राहील असा विचार आता अद्वैतने केलेला असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्याने आता निर्णय घेतलेला असतो की आता मात्र मला एक नवीन आयुष्य सुरू करायचंय आणि तो याच गोष्टींच्या विचारात असतो. आता तो जेव्हा त्या व्यक्तीसोबत बोलत असतो आणि डेट प्लॅन करत असतो त्यावेळेस मात्र नैना तिथेच कोपऱ्यात उभी असते. नैनाने या सगळ्या गोष्टी बारकाईने ऐकलेल्या असतात आणि नैनाला एक गोष्ट लक्षात आलेली असते कारण की अद्वैत त्या व्यक्तीला म्हणत असतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आहे, मी माझ्या बायकोसाठी डेट प्लॅन करतोय, मला तिला प्रपोजल द्यायचंय, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रेडी ठेवा जेणेकरून ती जेव्हा येईल तेव्हा मात्र मला माझ्या सगळ्या गोष्टी ॲक्युरेट होतील. आता अशा प्रकारचं त्याचं सगळं जे काही प्लॅनिंग आहे त्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि ही गोष्ट मात्र ऐकत असते ती नैना. नैनाच्या एक गोष्ट लक्षात येते, नाही 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 नाही, आता मात्र कला जर अद्वैतच्या जीवनात पुरेपूर उतरली तर मात्र नैना तुझा गेम ओव्हर आणि नैना मग तुला काहीही मिळणार नाही. चांदेकर मॅन्शन तर जाऊ दे, तुला मात्र फरचीच पुसावी लागेल आयुष्यभर, नाहीतर तुझं काहीही खरं राहणार नाही. या गोष्टीचा विचार करूनच नैनाला फार वाईट वाटत असतं. नैना आता विचार करत असते की मी आता काय करू असं की मला अद्वैतशी बोलता येईल. मग नैना अद्वैतशी बोलण्यासाठी आता चान्स मारू लागते परंतु अद्वैत मात्र त्या प्लॅनिंग मध्ये बिझी असतो. मग मुद्दामच आता ती जागा कोणती आहे, ती प्लेस कोणती आहे हे आता तिने ऐकून घेतलेलं असतं. अद्वैतच्या बोलण्यामध्ये आता तिला तीही प्लेस कळालेली असते जिथे अद्वैत कलाला बोलवणार असतो. आता अद्वैतने आता हे सगळं सिक्रेट ठेवलेलं असतं परंतु सरोज पर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या यासाठीच नैनाने लगेचच या गोष्टीबद्दलची आयडिया ही रोहिणीला जाऊन सांगितलेली असते. रोहिणीला सांगताच आता मात्र लगेचच रोहिणी या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करू लागते आणि हाच एक स्पेशल मौका आहे जेणेकरून अद्वैत आणि कला एकत्र जर आले तर मात्र आपल्याला खूप जास्त काही त्याचे कारनामे भोगावे लागतील आणि आपल्याला मग या घरातून बाहेर जावं लागेल. या गोष्टीचा विचार रोहिणीला सुद्धा आलेला असतो. मग रोहिणी लगेचच सरोजचे कान भरायला जाते आणि तिला या सगळ्या गोष्टींबद्दल आयडिया देते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की शक्यच नाही, अद्वैत असं कधी करू शकत नाही असं आता सरोज म्हणत असते. परंतु अद्वैतने हे जे काही प्लॅन केलेले असतात ते मात्र त्याने सगळे आता रेडी केलेले असतात. सरोजने मात्र या गोष्टीला सिरियसली घेतलेलं नसतं. रोहिणीला मात्र आता प्रचंड वाईट वाटत असतं आणि तिला टेन्शन येत असतं. परंतु आता अद्वैतचा हा प्लॅन फ्लॉप करायचा यासाठी आता रोहिणी लागलेली असते. दुसरीकडे अद्वैतचा आता तो दिवसही येणार असतो. आता नैनाच्या डोक्यात एक गोष्ट येते की आता कलाच्याच मनात जर आपण संभ्रम निर्माण केला कारण की कला चिडचिड करत असते आणि ती तिच्याशीच बोलत असते की चांदेकर माझ्याशी नीट बोलतही नाहीये, त्याला काय झालंय मला काही कळतही नाहीये आणि चांदेकरचं वागणं जरा बदललंय असं ती जेव्हा तिच्याशीच बोलत असते तेव्हा मात्र ही गोष्ट नैनाने ऐकलेली असते. नैना विचार करते की हाच एक बेस्ट मौका आहे. तिच्या मनात जर संभ्रम निर्माण झाला, तिचा डाऊट जर
आमच्या दोघांवरती गेला तर मात्र हे सगळं फिक्स होईल असं आता नैना विचार करू लागते. नैना आता मुद्दामच अद्वैतशी बोलत असते आणि कलाने आता ते बघितलेलं असतं. आता एके दिवशी मध्यरात्री त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री अद्वैत हा बाहेर आलेला असतो पाणी पिण्यासाठी. कलाचं पूर्ण लक्ष असतं अद्वैतवरती, कारण की अद्वैत व्यवस्थित बोलत नसतो, तो व्यवस्थित वागत नसतो. या गोष्टीचं टेन्शन कलाला कंटिन्यू असतं. चांदेकर नेमका खाली कोणाकडे गेलाय, कशाला गेलाय, या गोष्टीचा ती आता विचार करू लागते. योगायोगाने आता नैनाही तिथेच असते खाली. आता मुद्दामच नैना आता ऍक्टिंग करायला लागते, कारण की तिला कळालेलं असतं की कलाही तिच्या मागे येते आणि मुद्दामच हळूहळू आवाजामध्ये आता अद्वैतशी ती बोलत असते. अद्वैत म्हणत असतो की काय. तेव्हा मात्र अद्वैतला काही आयडिया नसते की नैना असं का बरं करते, परंतु आता नैना काहीतरी बोलते म्हणून तो आता ऐकण्यासाठी कान तिच्याकडे करत असतो. वरून कलाला असं वाटत असतं की दोघं विचित्र अवस्थेत आहे, परंतु आता या गोष्टीवरती तिला विश्वास नसतो. ती या गोष्टीकडे इग्नोर करते. मात्र अद्वैत नैनाला म्हणत असतो की काय चाललंय नैना, मला काहीही समजत नाही. तेव्हा नैनाची एक गोष्ट लक्षात येते की कला आता तिथून निघून गेलीये. तेव्हा नैना लगेचच नॉर्मल सारखं बोलायला लागते आणि तिच्या कामामध्ये निघून जाते. आता मुद्दामच नैनाने हे सगळं केलेलं असतं, त्यामुळे कलाच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला असतो. तिने स्वतःच्याच बहिणीच्या विरुद्ध असं तिने आता एक पाऊल उचललेलं असतं आणि आता अद्वैतला याबद्दल काही कल्पना नसते. अद्वैत आता दुसऱ्या दिवशी ठरवतो की खरेला आता या गोष्टीबद्दल मला सांगायचंय, तिथं बोलवायचंय, परंतु तिला जर असं डायरेक्टली डेट सारखं मी जर सांगितलं तर मात्र माझा पचका होईल. त्याच्यामुळे त्याने एक लेटर लिहिलेलं असतं की तुला या ठिकाणी यायचंय, तुझ्यासाठी एक स्पेशल तुला या ठिकाणी इतक्या वाजता तुला यायचंच आहे, असं आता त्याने एक चिठ्ठीवरती लिहून ठेवलेलं असतं. आता त्याच्यामध्ये काय आहे, कुठे कशासाठी आहे याबद्दल काहीही कल्पना नसते. कला जेव्हा ती चिठ्ठी वाचते तेव्हा मात्र तिला शॉक लागतो की अद्वैतने या ठिकाणी कशासाठी बोलवलंय. आणि आता ही चिठ्ठी मात्र नैनाने सुद्धा वाचलेली असते. आता नैना प्लॅन करते की आता मात्र मी या सगळ्या गोष्टींना वेगळं रूप देणार आणि मग नैना स्वतःच आता ठरवते की मीच कलाच्या आधी तिथे पोहोचणार आणि ऍज अ कला बनून मी तिथे जाणार आणि अद्वैत ज्या प्रकारे सरप्राईज देतोय त्या सरप्राईज मध्ये आता मात्र मी जेव्हा तिथे असेल तेव्हा मात्र त्याला धक्का बसेल. सोबतच कला जेव्हा हे सगळं बघेल आणि हे सगळं एका क्षणात होईल तेव्हा मात्र सगळा मोठा गैरसमज होईल आणि दोघांमध्ये एक अंतर निर्माण होईल असं नैनाने ठरवलेलं असतं. मग अद्वैत इकडे कलाला सरप्राईज देण्यासाठी त्या हॉटेलमध्ये आलेला असतो. त्याने डेट प्लॅन केलेलं असतं आणि तिथेच मात्र आता नैनाही येऊन बसते आणि कला जशी तिकडून येते तशी आता नैना लगेचच अद्वैतच्या समोर जाते. अद्वैतच्या समोर जाताच अद्वैत तिच्याशी बोलत असतो. तो म्हणत असतो की तू काय करते इथे. तेव्हा अद्वैतला नैना म्हणत असते की अरे अद्वैत तू काय करतोय, आणि मुद्दामच हसत वगैरे असते आणि तिच्या त्या मुद्दामच आदा देत असते. आता मात्र कला जेव्हा येते ती जेव्हा तिच्या डोळ्यांनी बघते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यांतून खळखळ पाणी येतं आणि हे सगळं तिच्यासाठी चाललंय. कला या गोष्टीचा विचार करूनच आता मात्र खूपच जास्त तिला वाईट वाटू लागतं आणि नैना मुद्दामच तयार होऊन आलेली असते आणि त्यामुळे मात्र आता कलाच्या डोक्यामध्ये खूपच जास्त वाईट इमेज झालेली असते अद्वैतची आणि तिला प्रचंड वाईट वाटलेलं असतं. ती एकही क्षण तिथं थांबत नाही आणि ती लगेचच घरी निघून जाते. अद्वैत मात्र आता टेन्शन मध्ये असतो. आता नेमकं झालंय काय कलाला या गोष्टीचा विचार मात्र तो करत असतो आणि कला का बरं इथं आली नाही तो म्हणून कलाला फोन लावत असतो. कला मात्र फोन उचलत नसते. अखेर एक फोन उचलते आणि कला म्हणते की चांदेकर शेवटी तू तुझी जागा दाखवलीस, तू माझ्याशी बोलू नको आणि एकही आता फोन करू नकोस असं जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र अद्वैतला फार टेन्शन आलेलं असतं. अद्वैत आणि कला या दोघांमध्येही आता एक वातावरण निर्माण झालेलं असतं. आता मात्र याच पोकळीचा वापर करून सरोज आणि रोहिणी आता एक मोठा प्लॅन करणार आहे आणि या दोघांचं आयुष्य बर्बाद करणार आहे. सोबतच नैनाने हे सगळं रचलेलं कारस्थान ती सुद्धा या गोष्टीला एक वेगळं रूप देणार आहे आणि स्वतःचा फायदा करून घेणार आहे. तर मित्रांनो पुढे नेमकं काय होतंय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही हो, तुम्ही व्हिडिओला लाईक तर करा. तुम्हाला असेच आपल्यातून व्हिडिओ पुढे नेमकं काय होणार आहे याबाबतचे सगळे अपडेट ट्विस्ट हे आम्ही लवकरच अपलोड करू. फक्त या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद द्या जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला देत जाऊ. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.